शिक्षक संघटनेतील शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे ईश्वर पाटील असे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी मांडले. ते शिक्षक संघटनेचे राज्य संघटक ईश्वर पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री भरमू पाटील व गोपाळराव पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. तर दीप प्रज्वलन संत्याकुलीचे लेखक ॲडव्होकेट संतोष मळवीकर, शांताराम बापू पाटील, संजय चंदगडकर, NV पाटील इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाले. आमदार शिवाजीराव पाटील यांनी शुभेच्छा देताना आपल्या मनोगतातून ईश्वर पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला व पुढील जीवन आरोग्यदायी व सुखदायी होण्यासाठी शुभेच्छा देऊन पाटील दाम्पत्याचा सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईश्वर पाटील यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती ईश्वर पाटील यांनी गावातील दूध डेअरीपासून सुरू केलेला प्रवास ते आजपर्यंतचा समारंभापर्यंतचा प्रवास, जीवनातील चढ उतार आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले. यावेळी ईश्वर पाटील यांचे बंधू सुधाकर पाटील व हनुमंत पाटील यांनी आपल्या मनोगतातून आपल्या बंधूविषयी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण साळुंके यांनी तर आभार सुधाकर पाटील यांनी मानले. यावेळी पाटील कुटुंबीय, मित्रमंडळी, पाहुणे व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र माझा 24 रुपेश मर्याबगोळ, चंदगड. सुरुवातीला मी गावामध्ये सर्व्हिसला आणि मला वाटलं की गावामध्ये काहीतरी केलं पाहिजे. याचं कारण काय तर मी कोल्हापूरला तिथं भवानी मंडप या ठिकाणी राहत होतो आणि तिथे एक वाचनालय, मोतीबाग तालीम आणि असं, आणि तिथं केशवराव भोसले नाट्यगृह या निलयामध्ये राहत होतो. आणि केशवराव नाट्यगृहामध्ये तिथं एक स्पर्धा व्हायची, नाट्य स्पर्धा व्हायच्या आणि त्या मी मोफत बघायला, त्या मोफत असायच्या, मी बघायला जात होतो. त्याचा थोडाफार माझ्यावर परिणाम झाला. त्याचबरोबर तिथं त्या वाचनालयामध्ये व्याख्यानमाला व्हायच्या. गोविंद पानसारे, नरेंद्र दाभोळकर असे तज्ञ यायचं. मी तिथे वेळ नाही मिळाला की ते व्याख्यान मी ऐकत होतो. ते वेळा पिक्चर बघण्यापेक्षा किंवा असं करण्यासाठी मी जात होतो आणि त्याचा थोडाफार प्रभाव माझ्यावर बियाड करताना झाला. आणि कुठेतरी आपण जर गेलो की समाज कार्यामध्ये आपण जायचं आणि भाग घ्यायचा असं माझ्या मनामध्ये आलं. आणि योगायोगानं आमच्या गावामध्ये 22 विद्यालय स्थापन झालं आणि त्या स्थापन झालेल्या विद्यालयाला नोकरी मिळेल याची काही गॅरंटी वाटली नव्हती. माडकुळकर सर आले गावामध्ये आणि माडकुळकर गावाकडे माडकुळ सरांनी मला बघितलं. अरे तू काय करतोस म्हणले, मला तिकडे भेटलेली. तर काय नाही सर, मी DED करून आलोय गावी आणि काय नाही. आणि मग जॉबला वगैरे कुठे कुठे मागणी वगैरे काय केलं नाही, काय शासकीय बघायचं म्हणून नाही. मग तू असं कर, मी तुमच्या गावामध्ये हायस्कूल काढणार आहे म्हणाले आणि तू तिथं राहा. सर म्हटलं मी आता नुकतं DED गेले आणि हायस्कूल नाही, तू राहा, मी तुला देतो परवानगी, तू राहा. मग म्हटलं ठीक आहे, संधी मिळाली गावची सेवा करण्याची आणि या गावच्या सेवेमध्ये आपण सहभागी व्हायचं असं ठरलं. आणि त्या हायस्कूलमध्ये मी